नमस्कार, द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। काल दिनांक 22 मे 2025 रोजी आडगाव येथे सर्पदंश होऊन मृत्यू झालेला कुमार प्रांजल तुकाराम गोपाळे या विद्यार्थिनीचा दसकिऱ्याविधी संपन्न झाला। प्रांजल हिचा मृत्यू मागील आठवड्यात सर्पदंश होऊन आरोग्य व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे उपचाराअभावी झाला। या घटनेनंतर पश्चिम विभागातील जनतेने व पत्रकारांनी शासकीय रुग्णालयात होत असलेल्या निष्काळजीपणावर आवाज उठवत आरोग्य व्यवस्थापनावर ताशेरे ओढले। या घटनेनंतर जनसेवक श्रीनाथ लांडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन 20,000 रुपयाची आर्थिक मदत केली, तसेच शासकीय निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। दसऱ्यानिमित्त माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील पीडित कुटुंबाला आर्थिक निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले। खेड तालुका युवा सेना तालुका प्रमुख आणि आमदार बाबाजी शेटकाळे यांचे चिरंजीव मृण्मय बाबाजी शेटकाळे यांनी देखील झालेल्या घटनेवर दुःख व्यक्त करत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले। सतीश चांभारे, मच्छिंद्र सातकर, अरुण शेठ चांभारे यांनी देखील आपले विचार मांडले। दशकिऱ्या विधीनिमित्त गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील मंडळी उपस्थित होती। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। सर्पदंशानं निधन झालं। त्या दिवशी सगळ्या घटना घडत होत्या। कुटुंबातले काही लोक माझ्या संपर्कामध्ये होते। एक मुलगा चांदोलीला बाईकला चांदोलीला त्याच्यानंतर वाईट परिस्थिती नेण्यापासून झालं निर्णय घेतला। आणि काही लोकांना विनंती आहे, आपल्याकडे नारायणगावला राऊत म्हणून डॉक्टर आहे। इकडून वायसीएमला पर्यंत डॉक्टर राऊत त्यांचे तज्ञ आहे आणि अशा अनेक क्रिटिकल केसेस ज्या केसेस आता मध्ये लागणे शक्य नाही अशा केसेस डॉक्टर राऊतने हँडल केलेले आहे। आणि म्हणून कुठल्या जातीचा त्रास लावला तर कृपा करून ज्यावेळेला आपण दवाखान्यामध्ये दवाखान्यात सगळीकडेच अशा पद्धती वर्षी महाराष्ट्रामध्ये केली आहे। त्याची काही कारण आहे, मी अनेक वर्ष भरती झालेली नाही, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे। ते डॉक्टर म्हणले आहेत की त्या ठिकाणी राहत नाही, ते बाईक असो, कडूस असो, डेंडे असो, अगदी आंबोले असो, चांदोली असो, कोणी डॉक्टर त्या ठिकाणी राहत नाही। आणि आपण त्याच्यामुळे कारवाई करायची म्हटलं अनेक अडचणी निर्माण आल्या। चांदोलीची बस्ती आपल्याला सांगितली, चांदोलीला चिखलेकर म्हणून डॉक्टर हे अनेक वर्ष तालुक्याच्या मध्ये वाघमाला वापरलं चांदोलीला मागासवर्गीय समाजामध्ये येतात। थोडंसं त्यांच्या वतीने आणखी काही करायचं म्हटलं तर अडचण निर्माण होते। आता जे डॉक्टर राहणारे म्हणून आहे त्यांचे मिस्टर ज्वाई शिकले होते, त्यामुळे येऊन आपल्या काही अखत्यारीच्या बाहेरच्या काही गोष्टी आहेत। मग काही प्रयत्न करायचं म्हटलं खूप अवघड जातं। आणि राजकीय जीवनामध्ये या आरोग्य खात्याचे अनेक वाभाडे मी काढलेले आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न मांडलेले। माझी विनंती एवढीच आहे की डॉक्टर राऊत हे याच्यावरचा रामबाण उपाय आहे। या परिस्थितीच्या लोकांनी लक्षामध्ये ठेवा की जर असं काही प्रसंग आला, ते माझे चांगले मित्र आहे, मी अनेक पेशंट त्या ठिकाणी पाहतो, लोकांना सांगतच नाही तुम्ही पुण्याला जा, सुंदरला दुसऱ्या कुठल्या वेळी डॉक्टर राऊत हे अतिशय वेगाने उपचार करतात, त्याचं मोठं हॉस्पिटल तिथे आहे। आणि म्हणून कृपा करून आपण अशी जर केस झाली तर नारायणगावला डॉक्टर राऊत यांच्याकडे घेऊन जा, एवढी विनंती आपल्याप्रमाणे करतो। यामध्ये जो हवेलीपणा झाला आहे त्याची जागी माझ्या साखर आहे। मी चांदोलीला फोन केले, सगळ्या ठिकाणी फोन केले, परंतु मी शिक्के भिनलं होतं, तू निरीस घ्यायला तयार नव्हतं। आणि सकाळ असा जर त्या ठिकाणी डॉक्टरने दोन काही कार्यक्रम ठरवून काही घेतला मिळेल तर लोक त्या डॉक्टरचं होतं नव्हतं करून टाकतात। बाईकवाल्यांनी तेच केलं, चांदोलीवाल्यांनी तेच केलं आणि सतून वाईशंकर रिस्क जर अति विषारी लागायची तर रिस्क घ्यायला कोणी नको म्हणतं। आणि
त्यांच्या दृष्टीने बरोबर नाही. आपल्याला माहिती आहे बाईकमध्ये अशीच एक घटना घडली होती. असेच एक लहान मुलगा गेला होता. आपण सगळे त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळेस सुद्धा सगळ्या सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या आला होता. त्याची चूकही होती, पण सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात किंवा सगळ्याचं निदान होतं असं काही नाही. आणि मग लोक आता सरकारी कर्मचारी सरकारी काम दुसऱ्यावर ढकलण्यामध्ये एकदम एक्सपर्ट असतात. आणि दुर्दैवानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये या कन्याला आपला जीव गमवावा लागला. आता तिच्या जाण्यानं ती परत येऊ शकत नाही. ज्याच्याला जे दुःख झाले त्या दुःखाचं वर्णन करण्याकरता आपण माझ्या शब्द नाही. आता आपले जे संस्कार आहेत त्यापैकी पिढ्याचा संस्कार आहेत. आपण दुसरीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलोय. आपण